आता मार्केट गाजवायला ओप्पोचा नवीन फोन येतोय। एकदम प्रीमियम असणाऱ्या या फोन मध्ये हॅझलब्लड कॅमेरा सिस्टीम येते, ज्याच्या मेन कॅमेरातून तर असले फोटोज येतात की DSLR ची गरज नाही। तर 50 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरातून तुम्ही 3x ऑप्टिकल 6x लॉसलेस तर तब्बल 120x सुपर झूम करू शकता। आणि याच्या 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा मधून मस्त शॉट तर येतातच, पण भाई यात 4K 120 FPS डॉल्बी विजन मध्ये रेकॉर्डिंग सुद्धा करता येते। तर समोर 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय, म्हणजे नुसते हाय क्वालिटी सेल्फीज येणार। आता लुमो इमेज इंजिन मुळे अजूनच भारी फोटोज येत आहेत। तर दिवसभर चालेल अशी 7025 mAh ची सिलिकॉन कार्बनची मोठी बॅटरी 80 वॅटच्या सुपर फ्लॅश चार्जर सोबत आपल्याला दिली आहे। तसेच यात ओप्पो ट्रिनिटी इंजिन आणि MediaTek Dimensity 9500 एकदम टॉपचं प्रोसेसर येते, म्हणजे कितीही गेमिंग करा, किती पण ऍप्स रन करा, लॅग व्हायचा अजिबात विषय नाही। याच्या 6.59 इंचच्या फ्लॅट एमोलेड स्क्रीन वरती तुम्हाला मूवीज वगैरे बघायला खूप मजा येईल। आणि हो, यात व्हेकल मोशन अलर्ट नावाचं फीचर येते, म्हणजे कारमध्ये प्रवास करताना तुम्ही मोबाईल जरी बघितला तरी तुम्हाला उलटी होणार नाही। तसेच IP66, IP68, IP69 वॉटर अँड डस्ट रेजिस्टंट रेटिंग मुळे डोक्याला अजिबात टेन्शन नाही। तसेच यात माझा फेवरेट कलर OS 16 येते, त्यामुळे तुम्हाला भरपूर AI फीचर्स मिळणार, जसे की AI इरेजर, AI अनब्लर, AI क्लॅरिटी इनहॅन्सर। पण यात AI रिलाइट तुमच्या फोटोला एनालाइज करून एकदम भारी बनवून टाकेल। तर हा ओप्पो फाइंड X9 याची डिझाइन तर एकदम प्रीमियम आहे आणि हातात एकदम नादखुळा वाटतो हा फोन। ओप्पोने यावेळेस कशाचीही कसर सोडली नाही। तर हा फोन तुम्हाला कसा वाटला, एक लाईक करून नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या कॅमेराला और मित्रांना रील शेअर करायला विसरू नका।